नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे. साक्षातही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. माघवद्य सप्तमी, शके 1800, 23 फेब्रुवारी 1878. शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते खात असलेले ते गूढ अलौकिक व्यक्तिमत्व लोकांना अंतर्मुख करून गेले. बंकटलाल अगरवालांना त्यांचे पहिले दर्शन झाले. भव्य छाती, सडसडीत देहयष्टी, आजानुबाहू हात आणि शून्यात स्थिरावलेली दृष्टी. तेव्हा महाराज होते तुर्या अवस्थेत, जिथे शब्दही थांबतात. महाराज एक महान योगी आहेत हे ओळखून बंकटलाल यांनी त्यांना आपल्या घरी आणले. काही काळानंतर महाराजांचे वास्तव्य शेगावच्या मारुती मंदिरात झाले आणि भक्तीचा ओघ वाढतच गेला. कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हेच आत्मज्ञानाचे मार्ग आहेत, असा स्पष्ट उपदेश महाराजांनी दिला. दांभिकतेचा मात्र त्यांना कधीही स्वीकार नव्हता. सडसडीत शरीर, अनवाणी चाल, हातीची लीम, कधी झुणका भाकरीचा स्वीकार तर कधी अनेक दिवस उपवास, हीच त्यांची सहज जीवनशैली होती. श्री गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी आणि भक्तवत्सल होते. शेगावातील त्यांची समाधी आजही भक्तांना शांततेचा अनुभव देते. अवतार समाप्तीची वेळ जवळ आली तेव्हा महाराजांनी भक्तांना सांगितले, आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. तेव्हा ऋषीपंचमीच्या दिवशी शेगावातच महाराजांनी समाधी घेतली. सूर्यकिरण जमिनीला स्पर्शताच ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ.